नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत आहे. आणि आज आहे मंडे. तर आज खरं म्हणायला गेलं तर असं दाखवायला काही नाही माझ्याकडे ॲज अ कंटेंट म्हणून. तर मी म्हटलं की आता मी तसं पण मला माझं कपाट आवरायचं असतं, आपण त्यालाच कंटेंट म्हणून दाखवूयात. स्ट्रगलिंग युट्यूबर कंटेंटची कमी. एनिवे, तर मित्रांनो आज आहे मंडे. तर आज मी ठरवलं की कपाट माझं सगळं मला आवरायचं आहे, कारण की सॅटर्डे संडेमध्ये कसं असतं की मी कपडे वगैरे सगळं धुतो आणि तेच घडी घालून असेच ठेवून देतो. म्हणून मी ठरवलं की आज मंडे आहे, तर आज आपण आपलं कपाट आवरूयात. पहिलं मी आवरेल, नंतर माइट बी कल्पेश त्याचं कपाट आवरेल, किंवा तो उद्या पण आवरेल. आय डोंट नो, त्याची मर्जी. सब अपनी मर्जी की मालिक आहे. आम्ही सिद्ध नॉकर आहे. हे आहे माझं कपाट. या कपाटामध्ये आहे माझी ही बॅग. ही बॅग बाबांना आय थिंक आठवत असेल. ही बॅग मी डीमार्ट मधून घेतली होती. 300 रुपयाला बॅग घेतली होती, बिकॉज मला ते असं एका याच्यामध्ये वॉलेट आणि दुसऱ्या याच्यामध्ये परत काय ते रुमाल आणि मोबाईल ठेवून फिरायला बरोबर नाही वाटत. सो मी एक कॅरी बॅग सोबत ठेवतो. मी एक बॅग सोबत ठेवतो, कारण की मला भरपूर घाम येतो. म्हणून माझ्या ह्या बॅगेमध्ये एक रुमाल असतो, त्याच्यामध्ये गॉगल ठेवतो माझे मी, प्लस घराची एक स्पेअर की असते, त्याच्यामध्ये माझं वॉलेट, चार्जर, हेडफोन आणि कधी कधी माझा वॉच पण मी काढून ठेवतो खूप जास्त गरम झाल्यावरती. बस माझ्या बॅगेमध्ये एवढंच असतं. आणि हो, जर मी कुठे बाहेर लॉंग टाइम साठी चाललो तर मग याच्यामध्ये परफ्यूम पण असतो. आणि आधी याच्यामध्ये मी सेटाफिलचा क्लेन्झर पण ठेवायचो, हँडवॉश फेस वॉश वगैरे करण्यासाठी. पण आता नाही ठेवत, खूप जास्त घाण. पण जाऊ दे, मी तुम्हाला माझं कपड्यांचं कलेक्शन पण दाखवतो. तर हे माझं पर्पल कलरचं शर्ट. हे शर्ट घेतलं होतं मी आणि बाबांनी पेवन्स मध्ये असताना, म्हणजे जेव्हा मी ठाण्याला जॉबला होतो त्यावेळेला हे शर्ट आम्ही घेतलं होतं ॲज अ फॉर्मल म्हणून. आय नो हे कुठल्या अँगलने फॉर्मल शर्ट वाटत नाही, पण सायटा होता म्हणून थोडंफार चालायचं तिकडे. पण आता याच्यामध्ये एक अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी झाली आहे की याचा जो एक कुठला तरी हात आहे तो थोडासा फाटला आहे इथे. हे बघा, इथे माझा याचा हात थोडासा फाटलेला आहे. सो आता मी हे शर्ट वापरत नाही. पण माझ्या डोक्यामध्ये असा खुरापाती विचार आला की ऑब्व्हियसली फुल स्लीवचं शर्ट आहे आणि हे शर्ट कट झालेलं आहे थोडंसं इथे माझ्या एल्बोच्या खाली. तर मग वाय नॉट की मी याला बायसेप मध्ये थोडंसं कट करेल, जेणेकरून हे एक हाफ स्लीवचं शर्ट पण होईल. आणि माझ्यावरती हाफ स्लीवचे शर्ट खरंच खूप चांगले दिसतात. हे आहे माझं फॉर्मल शर्ट, जे की मी ऑफिसला वापरतो. हे शर्ट मस्त इथून स्पार मधून घेतलं होतं मी. डबल एक्सेल शर्ट घेतलं होतं, पण आता हे शर्ट मला भरपूर लूज व्हायला लागले. होम मिनिस्टर. तर माझ्याकडे कसं माहितीये का, माझ्याकडे फॉर्मल्स शर्ट म्हणजे आधी भरपूर होते. बट जेव्हा मी इथे आलो तेव्हा इकडे कसं आहे की खूप लाईटेस्ट मधलं, एकदम लाईट शेड मधलं फॉर्मल आम्हाला घालावं लागतं. त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त फॉर्मल नाहीत. माझ्याकडे फक्त 3 किंवा 4च फॉर्मल शर्ट्स आहेत, जे की आम्ही घालतो. कारण की ऑब्व्हियसली फक्त आमचं 5 days वर्किंग आहे आणि त्याच्यामधून पण आम्हाला 4च दिवस फॉर्मल घालायचे आणि 1 दिवस आमचा कॅज्युअल मध्ये असतं. त्यात पण इथे रूल्स अँड रेग्युलेशन आहे. हा आहे माझा एक ऑफ व्हाईट कलरचा शर्ट. हा फक्त आय थिंक असा आहे की जो माझ्या ऑफिसच्या कॅटेगरीमध्ये फिट होतो. आणि ऑब्व्हियसली फॉर्मल पॅन्ट्समध्ये आपल्याला ऑप्शन नसतं. आपण एकतर ब्लॅक फॉर्मल वापरतो किंवा आपण एक डार्क नेव्ही ब्ल्यू कलरची पॅन्ट वगैरे वापरतो. आणि आय थिंक जर तुम्ही फॉर्मल घालत असाल, तुमच्याकडे ब्लॅक आणि डार्क ब्ल्यू कलरची पॅन्ट तुमच्याकडे असायला म्हणजे असायलाच पाहिजे. आणि नेव्ही ब्ल्यू हे 3 कलरचे पॅन्ट्स म्हणा, फॉर्मल पॅन्ट म्हणा, ट्राउझर्स म्हणा, तुमच्याकडे असायलाच पाहिजे. तर जसं मी तुम्हाला बोललो, माझ्याकडे हे ब्लॅक कलरचे ट्राउझर आहे. पण याचा एक जो बेल्ट बँड आहे हा तुटलेला आहे आणि आता ऑब्व्हियसली आमच्याकडे सुई धागा नाही, तर मला बाहेरनं शिवून घ्यावं लागेल. माझ्याकडे एक ऑफ नेव्ही ब्ल्यू कलरची ट्राउझर. हा पण एक ट्राउझर आहे, पण हा खूप जास्त मोठा आहे. बिकॉज हा मी घेतला होता ज्यावेळेला माझं वजन 111 किलो होतं आणि आता माझं वजन आहे 98 kg. सो अराउंड मी 13 किलो कमी केलेलं आहे. आणि 13 किलो कमी करायला मला साधारणतः 10 महिन्याचा टाइम पिरियड लागला इथे. तर माझं एवढं वजन का वाढलं, परत त्याच्यानंतर मी वजन कसं कमी केलं, याच्यानंतर मी एका प्रॉपर एक व्हिडिओ बनवेन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल. आय होप तुम्ही तो व्हिडिओ बघा. हा आहे माझा न्यू व्हाईट शर्ट, जो तुम्हाला बाबांनी दिला होता. ज्यांनी कोणी कार स्क्रॅच प्रँक वाला व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मी हाच शर्ट घातला होता. आणि हा शर्ट मी इथे वापरत नाही, बिकॉज हा शर्ट भरपूर जाड आहे आणि भरपूर गरम होता. येस. आणि हा दुसरा माझा फॉर्मल व्हाईट शर्ट. मी हा पण जास्त वापरत नाही, बिकॉज हा पण खूप जास्त जाड आणि खूप जास्त हेवी आहे. हे मी कॅम्ब्रिज मधून शर्ट घेतलं होतं. आणि मी ऍक्च्युली माझं व्हाईट शर्ट, माझं ब्लेझर आणि माझा एक ब्लॅक ट्राउझर ज्याचा जो बेल्ट बँड तुटलेला आहे, हे तिन्ही पण मी याच्यामधूनच घेतले होते, कॅम्ब्रिज मधूनच घेतले होते. मला टोटल काहीतरी 11,000 रुपयाला सगळे आयटम्स पडले होते. पण ऑब्व्हियसली याची क्वालिटी खरंच खूप चांगली. येस. हिअर कम्स माय अनदर. हा थोडासा एक ब्लू कलरचा ट्राउझर आहे, पण याच्यावरती एकदम बारीक बारीक चेक्स आहेत. मी हा घेतला होता पेवान्स मध्ये असताना, बिकॉज तेव्हा थोडंसं मी फॅब्रिकला घेऊन, स्टाईलला घेऊन एक्सपेरिमेंट करत होतो. येस. अँड हिअर नाव कम्स माझा फेवरेट पार्ट.
ही आहे माझी ब्लॅक जीन्स. जर तुम्ही मुलगा आहात तर तुमच्याकडे 2 जीन्स कंपल्सरी असायला पाहिजे. एक तुमच्याकडे ब्ल्यू कलरची जीन्स असायला पाहिजे आणि एक तुमच्याकडे ब्लॅक कलरची जीन्स असायला पाहिजे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट तुमच्याकडे ग्रे कलरची पण जीन्स पाहिजे आणि लाईट ब्ल्यू कलरची पण जीन्स पाहिजे. व्हाईट किंवा अजून कोणता कलर जीन्ससाठी मी प्रेफर नाही करत, बिकॉज त्यांच्यासोबत कॉम्बिनेशन करणं, स्टाईल करणं थोडं डिफिकल्ट असतं. पण मी जनरली हे 4 टाईपच्या जीन्स माझ्याकडे असतात. ही गरम पाण्याची पिशवी ही आम्ही घेतली होती जेव्हा आम्ही 3 जण एकत्र राहायचो त्यावेळेला. कारण की जेव्हा मी फर्स्ट टाइम आलो होतो मी खूप जास्त ओव्हरवेट होतो आणि असं चालायची ऍक्टिव्हिटी म्हणायची, पुढे बाहेर जायचं म्हटलं की माझी कंबर दुखायची, असं उभं राहतं माझी कंबर दुखायची, बिकॉज सगळं वजन असं पोटावरती यायचं आणि पुढे जायचं असं पोट, त्याच्यामुळे माझी कंबर दुखायची. म्हणून त्यावेळेला मी हे घेतलं होतं. वयाच्या 23व्या वर्षी मी म्हातारा झालो होतो. तर फायनली खालचं कपाट मी वरती घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार माझे सगळे टी शर्ट्स जे की मी वापरतो. इकडे तुम्ही कोणते माझे कपडे बघितले जे जास्त करून माझे फॉर्मल कपडे होते आणि माझे फॉर्मल ट्राउझर्स, पॅन्ट्स आणि जीन्स होती आणि शर्ट्स होते. इकडे सगळे माझे टी शर्ट्स आहेत. तर सगळ्यात फनी टी शर्ट माझा टी शर्ट मी डीमार्ट मधून घेतलेलं, माझ्या लाईफ मधला पहिला कपडा जो मी डीमार्ट मधून घेतलेला आहे. आणि हे आम्ही यासाठी घेतलो होतो बिकॉज आम्ही ताईकडे गेलो होतो. ताईने मला राहायला बोलवलं होतं, पण आम्ही वेड्यासारखे गेलो की जेवून परत खाऊन परत येऊ. पण ताई बोलले की काय बावळट मुले तुम्ही राहा इथे. मग आम्ही जाऊन डीमार्ट मध्ये जाऊन कपडे घेतले, कारण की ऑब्व्हियसली जीन्स पॅन्ट वरती, आणि मी त्यावेळेला माझं ग्रीन शर्ट घातलं होतं असं फुल हँडचं, तर त्याच्यावरती झोपणं अनकम्फर्टेबल होतं म्हणून डीमार्ट मधून मी हे शर्ट घेतलं होतं. आता माझ्याकडे जे टी शर्ट मी तुम्हाला दाखवते हे माझे सगळ्यात फेवरेट सेगमेंट टी शर्ट्स आहेत, बिकॉज हे टी शर्ट मला घेतलेले आहेत रेश्माताई, आरतीताई, पिंकीताई आणि पिंकीताई नाही, प्रियाताई. रेश्माताई, आरतीताई आणि प्रियाताई या तिघींनी मिळून मला हे शर्ट्स घेतले होते. नाही, तिघींनी म्हणून एक शर्ट नव्हतं घेतलं, तिघींनी मिळून 3 शर्ट घेतले होते. एक हे वाला शर्ट आहे, एक हे वाला शर्ट आणि एक ब्लॅक कलरचं टी शर्ट आहे, जे की मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल. मागच्या 2 ब्लॉग्स मध्ये मी ते शर्ट घातलं होतं. पहिलं कसं व्हायचं की मी 3XL शर्ट जरी घातलं ना तरी मला इथे तर टाईट व्हायचंच, पण पोटाला पण टाईट व्हायचं. आता पण जेव्हा मी नॉर्मली उभा आहे ना तर ऑब्व्हियसली पोटाला टाईट नाही होत आता, पण त्याच्यातून पण पोट दिसतं, कारण की पोट आहे 90 kg म्हटल्यावर तुमचं पोट असणार. आपण बॉडी बिल्डर तर नाही आहोत, तर आपलं पोट तर असणारच. पण आता थोडंसं हे लूज वाटतं, मला थोडं कम्फर्टेबल वाटतं. आधी मी हीच कपडे घालायचं होतं, पोटाला लिटरली असं व्हायचं, असं मी असं असायचं ऑल टाइम. पण आता असं नाही, आता मी थोडं जरा असं लूज कपडे वगैरे घालतो तर मला चांगलं वाटतं. मला आय डोंट नो वाय, पण मला टाईट कपडे घालायला जरा पण आवडत नाही. आणि ही माझी ट्रॅक पॅन्ट, जी ट्रॅक पॅन्ट मी आता घातलेली आहे ग्रीन कलरची ट्रॅक पॅन्ट, आणि ही माझी ब्लॅक कलरची ट्रॅक पॅन्ट. मला ट्रॅक पॅन्ट मध्ये हे 2च कलर जास्त आवडतात, एक तर ऑलिव्ह ग्रीन आणि ब्लॅक, बिकॉज ते कुठल्याही टाईपच्या टी शर्ट सोबत ते सूट होतं आणि चांगलं वाटतं. आणि स्पेसिफिकली मी मला एक गोष्ट बोलायची आहे की माझ्या मोस्ट ऑफ द स्पोर्ट्स वेअर, इव्हन जे शॉर्ट्स मी वापरतो, इव्हन माझे जे सगळे टी शर्ट तुम्ही बघितलं, सॉक्स माझे तुम्ही बघितले, आणि माझे ट्रॅक पॅन्ट्स, हे मी सगळं डिकॅथलॉन मधून घेतो. आता लोकांना वाटेल की मी खूप जास्त ब्रँड कॉन्शियस आहे, पण असं काही नाही. डिकॅथलॉनचे कपडे जेन्युइनली खूप चांगले असतात. आणि अपार्ट फ्रॉम दॅट माझ्याकडे अजून पण घरी 3 ट्रॅक पॅन्ट्स आहेत जे की बाबा वापरतात, ते पण डिकॅथलॉन मधून घेतले होते. आणि यातला एकही ट्रॅक पॅन्ट 1000 रुपयाच्या वरचा नाही. सगळे ट्रॅक पॅन्ट हे 999चेच आहेत. माझे शॉर्ट्स जे मी वापरतो ब्लॅक आणि ऑलिव्ह ग्रीन कलरचं, ते पण आय थिंक मला वाटतं 399 आहे. आता इथे येतो माझा एक टी शर्ट. हा माझा टी शर्ट नाही ऍक्च्युली, मला खरंच नाही माहिती टी शर्ट कोणाचा आहे. बाबा आधी टी शर्ट वापरायचे, बाबांचा टी शर्ट असेल मे बी. हा टी शर्ट मी इथे घेऊन आलो आणि हा टी शर्ट मला भरपूर आवडतो, बिकॉज याच्यामध्ये थोडीशी बॉडी चांगली वाटते आणि खूप कम्फर्टेबल पण आहे. माझ्याकडे असे 3 शर्ट्स होते. एक हा शर्ट होता जो की आहे एक ऑफ ब्लॅक कलरचा शर्ट आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे सेम पॅटर्न मध्ये येलो शर्ट होता, सेम पॅटर्न मध्ये माझ्याकडे रेड शर्ट होता. पण ते दोन्ही शर्ट्स खराब झाले म्हणजे ऍक्च्युली तेवढे फाटायला लागले असं बॅकला वगैरे. पण हाच एक शर्ट जो माझ्याकडे टिकला. तुमच्याकडे ग्रे कलरची जीन्स असायला पाहिजे, तर ही बघा माझ्याकडे आहे ग्रे कलरची जीन्स. आता नोटीस केली की माझ्या आतापर्यंतच्या क्लिपमध्ये माझा जो नेक पॅन्ट आहे हा माझ्या पूर्ण पाठीपर्यंत चालला होता. तर ते सॉरी, बिकॉज मी त्याला असं टकिंग करून नाही ठेवलं. आणि मला ऍक्च्युली माझ्या एक मित्राने विचारलं होतं की तू सगळ्या व्हिडिओजवर नेक पॅन्ट का वापरतो, तर इट्स ओनली फॉर द माइक पर्पज. त्याच्यानंतर हा आहे माझा एक शर्ट, हा मी घेतला होता झुडिओ मधून, हा मी आता पण वापरतो आणि हा खूप चांगला शर्ट आहे, याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. येस, आणि हा आहे तो ग्रीन शर्ट, म्हणजे ग्रीन आणि पर्पल हे 2 शर्ट मी घेतले होते फॉर्मल शर्ट पेवान्स मध्ये असताना. पण ऑब्व्हियसली ते फॉर्मल तर नाही, पण तरी पण फॅशन म्हणून मी घेतले होते. येस, आणि हा तो तिसरा ब्लॅक शर्ट जो मी मोस्ट ऑफ द व्हिडिओज मध्ये घालतो, आणि हा पण मला माझ्या एका सिस्टरने गिफ्ट केला होता भाऊबीजेच्या दिवशी. आहे ती ब्ल्यू कलरची जीन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे 3 किंवा 4 टाईपचे जीन्स मस्ट असल्या पाहिजे. तर माझ्याकडे एक डार्क ब्लॅक जीन्स आहे, एक ग्रे जीन्स आहे आणि एक माझ्याकडे ही सेमी ब्ल्यू जीन्स आहे.
ब्ल्यू कलरचा फॉर्मल शर्ट हा हाफ स्लीवचा शर्ट आहे. हा मी इथे वापरत नाही बिकॉज आमच्या कंपनीमध्ये हाफ स्लीवचे फॉर्मल घालायला अलाउड नाही, पण तरी पण मी कधी फ्रायडेला किंवा सॅटर्डेला बाहेर वगैरे जाताना मी हा शर्ट घालतो. त्याच्यानंतर माझ्याकडे येतो एक फुल स्लीवचा टी शर्ट. हा टी शर्ट मी घेतला होता जुडिओ, हा पण मी जुडिओमधून शर्ट घेतला होता. हा डबल एक्सेल आहे आणि हा मी घालणं बंद केलं होतं बिकॉज हा पोटाला भरपूर टाईट व्हायचा. बट आय गेस आता मी याला परत घालायला चालू करेन. आणि हा आहे एक रेड कलरचा माझा स्वेटशर्ट म्हणू शकतो तुम्ही याला. हे स्वेटशर्ट मी घेतलं होतं बिकॉज आमच्या ऑफिसमध्ये क्रिसमसची थीम होती की रेड काहीतरी घालायचं. माझ्याकडे रेड कलरचं काही नव्हतं. मला जनरली रेड कलरचे कपडे घालायला जास्त आवडत नाही म्हणून मी रेड कलरचं काहीच घेत नाही. पण थीम होती म्हणून मग आम्ही दोघांनी जाऊन हा शर्ट घेतला होता. ओके, तर आता मी ठरवलं की कपड्यांचं बायफर्गेशन कसं करायचं. तर कपड्यांचं बायफर्गेशन मी आता कसं करणार आहे की मी वरच्या कप्प्यामध्ये माझे ते सगळे कपडे ठेवणार आहे जे की मी वापरतो, जसे की माझे फॉर्मल्स, माझे ट्राउझर्स आणि माझे ट्रॅक पॅन्ट जे की मी रेग्युलर वापरतो. आणि खाली माझे सगळे मी जीन्स अँड टी शर्ट ठेवणार आहे जे की मी ओकेशनली किंवा वन्स इन अ वीक वापरतो. तर आय हॅव 3 जीन्स आणि 3 जीन्स सध्या इथे ठेवतो, मग नंतर उचलून खाली ठेवून देईल. आणि एक ॲडवाइस मला सगळ्यांना द्यायचं की जर तुम्ही अशा कपाटामध्ये कपडे ठेवत असाल तर कधीच कपडे डायरेक्टली फ्लोअरवरती किंवा स्लॅबवरती ठेवू नका. बिकॉज कधी कधी काय होते की आपलं जेव्हा सगळं काही बंद असतं त्यावेळेला कपड्यांना आणि इनफॅक्ट या इंटरनल जे काही वॉल्स वगैरे असतात त्यांना पण मॉइश्चर येतं आणि त्याच्यामुळे तुमच्या कपड्यांची डिझाईन किंवा फॅब्रिक खराब होऊ शकतं. म्हणून नेहमी जर तुम्हाला स्लॅबवरती किंवा खाली जर कपडे ठेवायचे असतील तर आधी खाली काहीतरी अथरा, पेपर असेल तरीही चालेल, पण एक असा थिन लेअर ऑफ कोणता कपडा असेल जर तुम्ही यूज करत नसाल तो वापरला तर इट विल बी बेस्ट. तर आता हे आहेत माझे सगळे टी शर्ट्स जे की मी ओकेजनली पण वापरतो, रेग्युलर पण वापरतो. असे टोटल माझ्याकडे हे इथे हातामध्ये 9 टी शर्ट्स आहेत आणि अपार्ट फ्रॉम दॅट एक तिथे वॉशिंग बास्केटमध्ये एक मी घातलंय आणि एक हँगरला मगाशी अडकवलं होतं. सो असे माझ्याकडे टोटल 12 टी शर्ट्स आहेत. हे माझे 3 फॉर्मल पॅन्ट्स जे की मी इथे ठेवणार आहे. हे आहेत माझे टोटल 8 शर्ट्स जे की कॅज्युअल आहेत आणि काही याच्यामध्ये असे आहेत की जे मी घेतले होते ॲज अ फॉर्मल म्हणून पण आता वापरतो असे कॅज्युअल. तर हे आहे माझं 2 शॉर्ट्स आणि एक ट्रॅक पॅन्ट जे की मी इथे साईडला ठेवणार आहे. तर हे माझे सगळे रुमाल अँड टॉवेल. माझ्याकडे इथे 2 टॉवेल, 2 जिमची मिनी टॉवेल, 2 नॉर्मल हँकरशिप आणि 5 फॉर्मल हँकरशिप. हे सगळं सामान आहे. ओके, तर मित्रांनो फायनली माझं कपाट आवरून झालेलं आहे. मला सगळं सामान मी नीट ठेवलेलं आहे. आता बरेच जण म्हणले की गाडी नीट घातली नाही, तर ठीक आहे, एवढं पण मला परफेक्शनिस्ट बनायचं नाहीये. जसं मला जमलं तसं मी कपड्यांच्या घड्या घालून ठेवतो. प्रकारे माझं कपाट इथे आवरून झालेलं आहे. तर असा होता माझा एक छोटासा व्लॉग. याच्यामध्ये मी तुम्हाला कपाट आवरता माझ्याकडे किती शर्ट्स, किती फॉर्मल ट्राउझर, परत तुम्ही थोडंसं म्हणजे मी तुम्हाला थोडंसं स्टाईलवालं नॉलेज पण दिलं. तर कोणाला बोर झालं असेल तर आय एम सॉरी अबाउट दॅट, पण दिस इज वॉट आय ट्राय टू मेक ॲज अ कंटेंट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माझा फॅशन सेन्स इतकंसं जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.